भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा, जात गोत्रण सगळंच आमचं, शिवसेना शिवसेना शिवसेना. हे गीत ऐकताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप अभिमानाची भावना येत होती. मी होती हा शब्द वापरतो. खरं तर मी सुशील कुलकर्णी अनालायझरवरून शिवसेनेवरती टीका करताना मलाच खूप वाईट वाटत असतं. म्हणजे अगदी खरं सांगतोय, हे काय अनालिसिस नाही आहे. मी जे आता बोलणार आहे ते अनालिसिसच्या प्रकारात नाही आहे. पण शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचे मंत्री यावरती टीका करताना खरंच आतून खूप यातना होतं. कारण शिवसेना हा मराठी माणसांचा पक्ष, शिवसेना या महाराष्ट्रातली धगधगती तलवार. या शिवसेनेवर भाष्य करताना खरोखरच खूप वाईट वाटत होतं. म्हणजे अगदी हेही मान्य करूया की शिवसेनेचे अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या धंद्यामध्ये उतरलेले होते. धंद्यामध्ये म्हणजे कोणी ज्याला 2 नंबरचा, अवैध असं म्हणतात, असे पूर्वीपासून अनेक शिवसेनेचे पदाधिकारी असे व्यवसाय करत आलेले होते. पण या व्यवसायावर कधी टीका करावी वाटत नव्हती. त्याचं कारण असं होतं की शिवसेना मराठी माणसांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहायची. शिवसेनेला चालवणारं शिवसेनेच्या बाहेरचं कोणी नव्हतं. बाळासाहेब हा अंतिम शब्द शिवसेनेमध्ये होता. बाळासाहेबांनी सांगावं आणि शिवसेनेनं तसं वागावं ही पद्धत शिवसेनेमध्ये रूढ झालेली होती. एखाद्यावरती अन्याय झालाय की शिवसेना आठवायचीच. एखादा अडचणीत आहे, शिवसेना आठवायचीच. म्हणजे अगदी मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखा तर सामान्य मुंबईकरांसाठी सगळ्यात मोठं आधाराचं ठिकाण होत्या. तुम्हाला आठवत असेल, TV9 नवीन नवीन आलं तेव्हा TV9ची आताची अँकर ती यापूर्वी TV9 साठी एक खास शो करायची, TV9ची शाखावाला. शिवसेनेच्या शाखेवरून इतका प्रभाव पडलेला होता की TV9लाही आपल्या शाखेचा कार्यक्रम करावा वाटला होता. इतका प्रभाव शिवसेनेचा मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती होता. मराठी माणसांचा पक्ष कोणता असेल, हिंदूंचा पक्ष कोणता असेल, तर तो शिवसेना असंच वाटायचा. आणि या शिवसेनेविषयी एक सहानुभूती, एक आपलेपणा प्रत्येक माणसांच्या मनामध्ये होता. शिवसेनेवरती आता टीका करताना यासाठी वाईट वाटतं, म्हणजे नगरचा शहर प्रमुख हा बायोडिझेलच्या तस्करीमध्ये सापडतो, बीडचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख हा गुटख्याच्या तस्करीमध्ये सापडतो, म्हणून हे सगळं असं चाललंय असं मला म्हणायचं नाही. पण प्रत्येकाची एक जातकुळी असते, एक गोत्र असतं, एक स्वभाव असतो. आणि हा स्वभाव शिवसेनेचा जो होता तो सामान्य माणसांना खूप आवडायचा. म्हणजे अगदी मीही शिवसेनेच्या त्या स्वभावाचा फॅन होतो. शिवसेनेच्या त्या स्वभावाला सॅल्यूट करत होतो. शिवसेना इझम नावाचा एक असा स्वतंत्र विषय जो कोणत्याही पक्षात, ना काँग्रेसमध्ये, ना भाजपमध्ये, ना राष्ट्रवादीमध्ये कुठेही तुम्हाला सापडणार नाही, असा एक शिवसेना इझम शिवसैनिकांच्या मनामध्ये होता. म्हणजे अगदी दगडाधोंडाला जरी शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की हा तुमचा प्रतिनिधी, हा तुमचा प्रमुख, आजपासून याला तुम्ही प्रमुख मानायचा आहे, शिवसेना प्रमुखांचा हा आदेश शिरसावंद्य मानून सामान्य शिवसैनिक त्या माणसासाठी लढायचा. शिवसेनेतल्या नेत्यांची यादी जर तुम्ही काढली ना, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की अत्यंत सामान्य घरातील पोरं आमदार, मंत्री या पदापर्यंत पोहोचली आहेत. म्हणजे गुलाबराव गावंडे तर अभिमानानं सांगतात, हा गुलाब गावंडे टपरी चालवत होता. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट सामान्य रिक्षा चालक होते. 3-4 वेळेला आमदार होण्याची संधी संजय शिरसाटांना मिळते. शहागडच्या हॉटेलामध्ये कब्बशा विसरणारा चोथे आमदार होऊन जातो, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होऊन जातो. लातूरचे दिवंगत नरसिंग यादव, काय स्थिती होती त्या माणसाची, पण शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून करून गेलो. सामान्य प्राध्यापक म्हणून काम करणारा व्यक्ती खासदार होतो, आमदार होतो, त्यालाही एक सन्मानाचं स्थान मिळतं. साध्या साध्या माणसांना जात, धर्म या गोष्टी न विचारता, म्हणजे अगदी साबीर शेख सुद्धा, म्हणून मी धर्म शब्द वापरलाय, कोणती जात आहे असं न विचारता शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या परिस्पर्शानं खूप मोठं करून टाकलं होतं. या सगळ्या कुटुंबांच्या राजकारणात, या सगळ्या मोठ्या लोकांच्या राजकारणात शिवसेना आपलं महत्व अबाधित ठेवून होते. तिथे कोणत्याही पदापेक्षा
शिवसैनिक असणं हे सर्वोत्तम आणि सर्वोच्च सर्टिफिकेट होतं आणि त्या सर्टिफिकेटवर शिवसैनिक अभिमानानं जगायचा. हिंदुत्वाचा मुद्दा समोर आल्यावर तर शिवसैनिक छातीचा कोट करून पुढे उभा असायचा. लोकांनी बाळासाहेबांच्या वरती आरोप लावले, बाळासाहेब तुमचा हात बाबरीच्या पतनामध्ये आहे असं म्हणतात. बाळासाहेब म्हणले हात नाही, अख्खी शिवसेना आहे, पाय सुद्धा आहे, सगळं आहे. बाबरी पतनामध्ये शिवसेना सहभागी आहे हा आरोप नव्हे तर अभिमान आहे असं सांगणारे बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आग्रही असायचे, मराठी माणसांच्या मुद्द्यावर आग्रही असायचे. म्हणून म्हटलं मी की या शिवसेनेविषयी एक आपुलकी, एक जिव्हाळा माझ्या मनात, तुमच्या मनात, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. पण आता टीका करताना वाईट वाटतं यासाठी म्हटलं, एखाद्या बापाला आपलं लेकरू नाठाळ निघाल्यावर रागही येतो आणि वाईटही वाटतं, झुरत असतो आतल्या आत. तसं काहीसं बाळासाहेबांच्या बाबतीत शिवसेनेच्या विषयामध्ये झालंय का हा प्रश्न पडतो. आता शिवसेना जी बदलली आहे त्यातून झुरणं एवढंच वाटायला आलंय. शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेतला आहे म्हणून वाईट वाटतंय असं अजिबात नाही. कोणी उगाच तसा अर्थ काढून घेण्याची गरज नाही. भाजपसोबत काडीमोड घेऊन शिवसेना स्वतंत्रपणे लढली असती तर कदाचित माझ्यासारखे अनेक जण भाजपपेक्षा शिवसेनेच्या पाठीमागं उभे राहिले असते, कारण शिवसेनेनं आपला मुद्दा सोडला नाही. बाळासाहेबांनी, राज ठाकरेंनी, याच्या आधी उद्धव ठाकरेंनी पण कधी सत्तेत स्वतः बसण्याचं स्वप्न बघितलं नाही. सत्तेत आपल्या माणसांना बसवण्याचं स्वप्न बघितलं. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले, पण आपल्या चिरंजीवांनाही मंत्री करून टाकून आता ठाकरे सत्तेवर बसविणारे राहिले नाहीत तर सत्तेवर बसणारे झाले आहेत. हा एक नवा संदेश सगळ्या महाराष्ट्राला दिला आणि तिथे शिवसेनेच्या अधःपतनाला सुरुवात झाली. शिवसेना हिंदुत्व मानत होती. उद्धव ठाकरेंनी शेंडी जानव्याशिवायचं वेगळं हिंदुत्व असे नवी हिंदुत्वाची व्याख्या करून टाकली. जिथे टोप्या घालून बांग देणे याला शिवसेना प्रमुख ज्या भाषेत बोलायचे ती भाषा शिवसेनेनं बदलून टाकली. अगदी उर्दूतली कॅलेंडर प्रकाशित होऊ लागली आहेत. नमाजच्या स्पर्धा आता शिवसेना आयोजित करू लागलेली आहे. काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसण्यासाठी शिवसेनेनं आपल्या धोरणात केलेला बदल हा मनाला यातना देऊन जातो आणि ही यातना अशा स्वरूपाच्या अनालिसिसच्या स्वरूपात व्यक्त करताना मग मात्र वाईट वाटू लागतं की हे सगळं बदलत चाललंय. शिवसेनेवरची टीका का याची कारणं तुम्हाला सांगतो. ज्या शिवसेनेला मध्यस्थी घालून अनेक आंदोलनं पेटवली किंवा थांबवली गेली, शिवसेनेच्या मध्यस्थीशिवाय आंदोलन थांबतच नाही हे सगळ्या जगाला ठाऊक होतं. मुंबई पेटवायची असेल तरीही शिवसेना आणि मुंबई शांत करायची असेल तरीही शिवसेना हे सूत्र जिथे होतं तिथे त्याच शिवसेनेला आता आंदोलनं थांबविण्यासाठी किंवा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागते आहे. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती? शरद पवारांच्या मदतीनं आता शिवसेना पुढे जाते आहे. जिथे बाळासाहेबांचा कुळ, बाळासाहेबांचं गोत्र सांगावं ना, तिथे शिवसेनेचे प्रवक्ते, ज्यांना मी विश्वप्रवक्ते असं म्हणतो, संजय राऊत, नेहमीच काहीतरी खाली पडलंय अशा स्वरूपात ज्यांचा मुद्राभिनय असतो ना, ते संजय राऊत बाळासाहेबांचे कुळ, बाळासाहेबांची गोत्र असलेल्या शिवसेनेला शरद पवारांच्या कुळगोत्रामध्ये नेऊन ठेवतायत आणि शरद पवारांच्या विषयी आस्था नसलेला, शरद पवारांच्या मध्ये विश्वास नसलेला एक वर्ग जो शिवसेनेवरती विश्वास ठेवत ना, त्याच्या मनामध्ये शिवसेनेविषयी आता दुरावा निर्माण होतो आहे. हाच दुरावा शिवसेना ओळखेल आणि आपल्या मूळ स्वभावावर जाईल असा विश्वास काही लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणूनच विक्रम गोखले म्हणाले होते की वेळ गेलेली नाही आहे, समविचारी पक्षाने म्हणजे भाजप शिवसेनेनं अजूनही एकत्र येण्याची गरज आहे. भलेही कुणाला आवडलं असेल नसेल, पण शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेतली हरकत नाही, पण आपल्या विचारापासून फारकत घेऊ नये एवढीच विनंती शिवसेनेच्या सध्याच्या प्रमुखांना,
जे दुसऱ्याच्या प्रमुखत्वाखाली काम करतायत त्यांना करावीशी वाटते, बाकी काही नाही. हे अनालिसिस नव्हतं. शिवसेनेवरच्या माझी टीका का, ती कोणत्या भावनेतून होती आहे याचं ते उत्तर होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.